निवडणुका जवळ येऊ लागल्या आहेत। सर्वेचं नाव आता पुन्हा एकदा चर्चेत आलेलं आहे। महायुतीत पुन्हा एकदा सर्वेवरून राजकारण पेटलेलं आहे। लोकसभेत भाजपनं अंतर्गत सर्वेच्या नावाखाली शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अनेक जागांवर शह दिला होता। मात्र आता शिंदे गटानं अंतर्गत सर्वे करून भाजपवर कुरघोडी केली आणि थेट 177 जागांवर अनुकूल परिस्थितीचा अहवाल सादर केला। त्यामुळे महायुतीत सर्वेवरून नेमकं काय राजकारण सुरू आहे त्याचा आढावा घेऊया सामच्या या विशेष रिपोर्टमध्ये। महायुतीत सर्वेचं राजकारण, विधानसभेत शिंदेंची भाजपवर कुरघोडी, शिंदे गटाची अंतर्गत सर्वेत आघाडी। विधानसभा निवडणुकांना सामोरं जाण्यासाठी महायुती तयारीला लागली आहे। लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीतही महायुतीला फटका बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात रंगतीये। मात्र त्याआधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अंतर्गत सर्वे केला। सर्वे अंतर्गत शिंदे गटाला 150हून अधिक जागांवर अनुकूल परिस्थिती असल्याचं म्हणण्यात आलं। या नव्या सर्वेतून शिवसेनेनं एक प्रकारे भाजपवर कडी करण्याचा प्रयत्न केला। लोकसभा निवडणुकीत महायुतीची कामगिरी सुमार ठरली। लोकसभेला भाजपनं त्यांचा अंतर्गत सर्वे करत शिंदे गटाच्या आणि अजित पवारांच्या अनेक खासदारांचे पत्ते कापले। यामुळे विधानसभेला तिन्ही पक्षांनी आपापले सर्वे करण्याचं ठरवलं। शिंदेंनी केलेल्या सर्वेनं मात्र महायुतीचा हुरूप वाढणार की शिंदेंची बार्गेनिंग पॉवर वाढणार हा प्रश्न उपस्थित झाला। एकीकडे भाजपचे नेते 150 पेक्षा जास्त जागा लढण्याची तयारी करतायत। अशात शिंदेंनी 177 जागांवर अनुकूल परिस्थिती असल्याचा सर्वे केला। अद्याप अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पत्ते गुलदस्त्यात आहेत। त्यामुळे महायुतीत सर्वेचं राजकारण जोरात रंगणार एवढं नक्की। यावर भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवारांनी सौम्य प्रतिक्रिया दिली। मला वाटतं की प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या पद्धतीने सर्वे करतो। महाविकास आघाडी असेल किंवा देशामध्ये इंडिया अलायन्स असेल, आपापल्या पक्षाच्या माध्यमातून आपलं आकलन करणं आणि ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे। फक्त निवडणूकच नव्हे तर काही राजकीय पक्ष 5 वर्षसुद्धा योग्य पद्धतीने जनतेच्या मनात काय आहे हे समजून घेण्यासाठी सर्वे करत असतात। महायुती सरकारनं अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा या 2 लोकप्रिय योजनांची घोषणा केली। योजनांमुळे आगामी विधानसभा निवडणुकीत सरकारला फायदा होऊ शकतो। किंबहुना याचा फायदा थेट एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मिळण्याची शक्यता या सर्वेतून दिसते। दुसरीकडे अजित पवारही या योजनेचं श्रेय घेण्यासाठी पिंक पॉलिटिक्स खेळतायत। अशात बंडखोरीला लगाम घालण्याचं मुख्य आव्हान महायुतीसमोर असेल। उमेदवार निश्चित करताना तिन्ही पक्षांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे। भाजप 150 जागा लढवण्यावर ठाम राहिल्यास उर्वरित जागांवर शिंदे अजित पवार समाधान मानणार का की अंतर्गत सर्वेच्या राजकारणात महायुतीत बिघाडी होणार हेच पाहायचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।